फोटोशॉप मराठी मास्टर क्लास या सीरीजमधला आजचा क्लास 5 आणि यामध्ये आपण पाहणार आहे ट्रान्सफॉर्मेशन, ते पण अगदी डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मी आहे प्रथमेश सावडे आणि ही चालू आहे आपली फोटोशॉप मराठी मास्टर क्लास सीरीज. येथे मी तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत फोटोशॉप शिकवणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला फोटोशॉपची प्लेलिस्ट मिळून जाईल. तिथून तुम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत फोटोशॉप शिकू शकता. म्हणून वेळ न गमावता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग वेळ न गमावता आपण या आजच्या ट्युटोरियलला म्हणजे क्लासला सुरुवात करूया. आता ट्रान्सफॉर्मेशन हा वर्ड ऐकताच तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल. पण मित्रांनो टेन्शन घेण्याची गरज नाही. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सिंपलमध्ये जर तुम्हाला एखाद्या इमेजला रिसाइज करायचं असेल, म्हणजे त्याची साईज कमी करायची असेल, वाढवायची असेल, फ्लिप करायचं असेल आणि आणखी काही फीचर वगैरे त्यावरती अप्लाय करायचं असेल, तेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन फीचरचा यूज करू शकतो. सिंपलमध्ये सांगायचं असेल, साईज वगैरे कमी करायची असेल, तेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करतो. आता इथे एक इमेज आहे. मला जर याला साईज वगैरे कमी करायची असेल, तर त्याकरिता तुम्हाला कंट्रोल टी प्रेस करावं लागेल. कंट्रोल टी ही शॉर्टकट की प्रेस करावी लागेल. त्यानंतर आपल्या समोर एक हँडल येतील. या हँडलच्या सहाय्याने आपण इमेजला रिसाइज करू शकतो. त्याची साईज कमी करायची असेल, तर अशा प्रकारे तुम्ही साईज कमी करू शकता. त्याची साईज वाढवायची असेल, तर इथून वाढवू शकता किंवा तुम्हाला इथे एडिटमध्ये या इमेजला सिलेक्ट करायचं. एडिटमध्ये पण फ्री ट्रान्सफॉर्म नावाचं एक ऑप्शन दिसते. यावरती क्लिक केलं तर ते प्रॉपर्टीज ॲक्टिवेट होतील. आता याच्याच रिलेटेड समजा आता या इमेजला तुम्ही क्लिक केला आणि क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला डायरेक्टली त्यावरती ते प्रॉपर्टीज पाहिजे असेल, म्हणजेच ट्रान्सफॉर्म पाहिजे असेल, तर त्याकरिता एक ऑप्शन दिसतं आपल्याला शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल. जेव्हा तुम्ही यावरती क्लिक करता तेव्हा काय होईल, जेव्हाही तुम्ही कोणत्या इमेजला क्लिक कराल त्यावरती डायरेक्टली तुम्हाला ट्रान्सफॉर्म फीचर पाहायला मिळेल. पण मी पण हे ऑप्शन यूज करत नाही, त्यामुळे आपण याला काय करू, अनचेक करू. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, कंट्रोल टी करून याला आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मी तर सांगितलंच तुम्हाला की अशा प्रकारे आपण याला साईज वगैरे कमी जास्त करू शकतो. आता समजा या पॉईंटच्या तुम्ही थोडं कर्सर दूर नेलं तर तुम्ही याला इमेजला अशा प्रकारे रोटेट पण करू शकता. रोटेट करू शकता. आता मित्रांनो याच्याच रिलेटेड काही आपल्याला ऑप्शन्स पाहिजे आहे, ते तुम्हाला इथे ऑप्शन बारमध्ये दिसतील. इथे एक्स अँड वाय साईज आहे, सॉरी ऑप्शन आहे. त्यामध्ये आपल्याला जर समजा अशा प्रकारे आपण इमेजला मूव्ह केला तर त्याची पोझिशन चेंज होईल. त्यानंतर आहे ब्रीथ आणि हाईट. आता हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आहे ॲस्पेक्ट रेशो. आता ॲस्पेक्ट रेशो म्हणजे जर आपली एखादी इमेज जर आपल्याला आपण इम्पोर्ट केली आणि ती आपल्याला ॲज अ ॲस्पेक्ट रेशोमध्ये जर साईज वगैरे कमी करायची असेल, तर त्याकरिता तुम्हाला हे ऑप्शन दिसते सेंटरमध्ये, याला ॲक्टिवेट राहू द्यायचं असं. म्हणजेच तुम्ही जेव्हा साईज म्हणजे या इमेजची वगैरे साईज वाढवाल, ते एक ॲस्पेक्ट रेशोमध्येच राहील. समजा मी काय केलं, याची ब्रीथ दिसते तुम्हाला, डब्ल्यू म्हणजे ब्रीथ. मी याची ब्रीथ काय केली, इथे 46 केली, तर ॲटोमॅटिकली त्याची हाईट पण 56च राहील. सॉरी 56 केली तर 56च राहील. त्यामुळे आपला जो इमेजचा ॲस्पेक्ट रेशो आहे तो मेंटेन राहणार आणि तुमचा जो इमेज आहे तो डिस्टर्ब होणार नाही. आता मी याला काय करतो, अनलिंक करतो आणि त्यानंतर मी समजा काय केलं, अशा प्रकारे इमेज स्ट्रेट केली, तर काय होईल, हे इमेज हे होईल, काय होईल, डिस्टर्ब होईल आणि त्या आपला ॲस्पेक्ट रेशो बरोबर राहणार नाही, तो पण डिस्टर्ब होऊन जाईल. म्हणूनच काही करायचं, कधी अशा प्रकारे एक ॲस्पेक्ट रेशोमध्ये तो घेऊन घ्यायचा. याला काय करतो मी, कंट्रोल झेड करतो. अशा प्रकारे एक ॲस्पेक्ट रेशोमध्ये आपला इमेज आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला जर याला स्ट्रेच करायचं असेल तर तुम्ही शिफ्ट प्रेस करून पण अशा प्रकारे आपण याला स्ट्रेच करू शकतो. आणि जर तुम्हाला याला सेंटरपासून जर हे करायचं असेल, साईज वगैरे रिसाईज करायचं असेल, तर त्याकरिता अल्टर की प्रेस करायची. अशा प्रकारे आपल्याला सेंटरपासून त्याची आपण साईज वगैरे ॲडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसते इथे, अँगल रोटेशन, सेट रोटेशन. इथून आपण एक व्हॅल्यू दिली तर त्यानुसार ते काय होईल, रोटेट होईल. आता आपण काय करू, या इमेजवरती डायरेक्टली राईट क्लिक करू. समजा जर तुम्ही याला कंट्रोल टी केलं नाही आणि राईट क्लिक केलं तर तुम्हाला काही ऑप्शन यामध्ये पाहायला मिळणार नाही. पण समजा या इमेजला तुम्ही कंट्रोल टी केलं आणि राईट क्लिक केलं तर तुम्हाला ऑप्शन दिसतात, स्केल, रोटेट, स्क्रू, पर्स्पेक्टिव्ह, डिस्टॉर्ट किंवा फ्लिप हॉरिझॉन्टली, फ्लिप व्हर्टिकली. त्याकरिता तुम्हाला कंट्रोल टी प्रेस करावं लागेल. त्यानंतरच आपण हे फीचर्स यूज करू शकतो. जर तुम्ही इमेजला कंट्रोल टी केलं नाही, समजा आता नॉर्मल तुम्ही इमेज इम्पोर्ट केली, यावरती राईट क्लिक केला तर ते तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळणार नाही. त्याकरिता याला कंट्रोल टी करायचं आणि त्यानंतर राईट क्लिक करून हे आपण जे फीचर्स आहे ते यूज करू शकतो. आता स्केल तर मी सांगितलंच तुम्हाला की याची साईज वगैरे कमी जास्त करायची असेल तर आपण स्केल करू. रोटेट करायचं असेल तर हँडलच्या सहाऱ्याने ते वर थोडं आपण काय केलं, या हँडलच्या वर थोडं आपण अशा प्रकारे गेलो तर आपल्याला याला काय करता येते, रोटेट करता येते. व्हॅल्यू पण देऊन तुम्ही इथून रोटेट करू शकता.
याला काय करतो मी कंट्रोल झेड करतो, अंडो करतो. त्यानंतर आपण परत राईट क्लिक करू. त्यानंतर जर तुम्हाला याला फ्लिप करायचं असेल, तर फ्लिप हॉरिझॉन्टली करायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला फ्लिप करता येते. व्हर्टिकली करायचं असेल फ्लिप, तर इथून आपण याला व्हर्टिकली फ्लिप करू शकतो. आहे मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, यामधला स्क्रीव पाहायचा आहे आणि पर्स्पेक्टिव्ह, डिस्टॉर्ट आणि वार्प हे ऑप्शन आपल्याला पाहिजे आहे. त्याकरिता आपण एक सिंपल काही एक्झाम्पल पाहू, तेव्हाच तुमच्या थोडं ते लक्षात येऊन जाईल. पण समजा तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक अँगलनं रोटेट करायचं असेल 180 डिग्रीनं, त्यावरती ऑप्शनचा यूज करून आपण त्याला 90 डिग्री क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे आपण त्याला रोटेट करू शकतो. याला मी परत कंट्रोल झेड करून अंडो करतो. आता मी काय केलं, एक टी व्हीचा इथे इमेज घेतला आहे. आता इमेज या टी व्हीवरती मला काय करायचं आहे, इमेजला प्रॉपरली अशा प्रकारे फिट करायचं आहे. त्याकरिता मी कंट्रोल टी प्रेस करणार आणि त्यानंतर अशा प्रकारे हँडल येतील आणि हँडल आल्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे त्या टी व्हीवरती सेट करू शकतो, फिट करू शकतो. आता इकडे आपला प्रॉपरली आपण त्या इमेजला त्या टी व्हीवरती फिट केला आहे. अशा प्रकारे आपण इमेजची ॲडजस्टमेंट वगैरे करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला काही बाकीचे ऑप्शन पाहिजे, मी तुम्हाला जे सांगितले. आता जेव्हा कधी मी समजा आता तुम्हाला परत सांगतो, आपण परत त्या पेजवरती जाऊ. आता मी कंट्रोल टी केलं आणि जेव्हाही कधी मी इमेजला अशा प्रकारे समजा रोटेट करतो, तेव्हा काय होईल, ते एका पॉईंट सेंटरमधून आपल्याला रोटेट झालेले दिसतात. इथून सेंटरमधून रोटेट झालेले दिसतात. आता का बरं रोटेट झाले, त्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळते इथे, रेफरन्स पॉईंट. आता या पॉईंटवरती मी काय करतो, क्लिक करतो, ते ॲक्टिवेट होईल. त्यानंतर जो आपल्याला रेफरन्स पॉईंट दिसत आहे तो इथे सेंटरमध्ये दिसत आहे. जर आपण समजा याला चेंज केलं, अशा प्रकारे डॉटवरती क्लिक केलं किंवा समजा तुम्ही इथे ॲक्टिवेटच केलं, तर तुम्हाला यावरती हा रेफरन्स पॉईंट आलेला दिसतो. याला तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करू शकता. जसं तुम्ही या कॉर्नरमध्ये घेऊन आला आणि जर याला इथून रोटेट केलं, तर काय होईल, त्या पॉईंटपासून ते इमेज आपल्याला अशा प्रकारे रोटेट करता येते. परत जर मी याला काय केलं, सेंटरमध्ये आणलं किंवा कोणत्या डायरेक्शनने आपण इथे घेतलं, त्याला त्या पॉईंटपासून काय होईल, ते इमेज आपल्याला रोटेट करता येते. अशा प्रकारे मित्रांनो आपण अँकर पॉईंट, रेफरन्स पॉईंटचा यूज करू शकतो. आता आपल्याला समोरचे काही फीचर पाहिजे आहे. त्याकरिता मी काय केलं, इथे एक होर्डिंग घेतलेला आहे. आता यामध्ये एक इमेज घेतला आहे. याला करतो मी थोडी याची कंट्रोल टी करून साईज वाढवून घेऊ आपण. आणि काय करायचं, हे ॲक्टिवेट राहू द्यायचं कधीही, म्हणजे तुमचा जो इमेज आहे तो ॲस्पेक्ट रेशोमध्ये राहणार. आता या इमेजला आपल्याला काय करायचं आहे, होर्डिंगवरती प्रॉपरली फिट करायचं आहे. तर आपण राईट क्लिक करू आणि अगोदर स्क्रीव हे ऑप्शन पाहू. जेव्हा तुम्ही इमेजला स्क्रीव करता तेव्हा काय होईल, ते इमेज आपण जेव्हा हँडलच्या आणि हे जे ऑप्शन्स आहे मी सांगितले, स्क्रीव, पर्स्पेक्टिव्ह आणि डिस्टॉर्ट, हे फक्त या नोडवरती म्हणजे या पॉईंटवरतीच काम करणार. जर तुम्ही इमेजमध्ये सेंटरमधून वगैरे करून पाहिले, तर त्यावरती ते अप्लाय होणार नाही. आणि समजा मी काय केलं, आता या स्क्रीव ऑप्शन आपण यावरती अप्लाय केला. मी स्क्रूवरती क्लिक केलं आणि त्यानंतर नोटच्या साऱ्यानं अशा प्रकारे काय केलं, याची आपण जे आहे ती साईज वगैरे पर्स्पेक्टिव्ह चेंज करू शकतो. पण आता यामध्ये काही डिफरन्स आहे. आता मी स्क्रीव जेव्हा करतो तेव्हा काय होईल, एकाच पॉईंटमधून म्हणजे फक्त हा जो पॉईंट आहे तो इकडे आपल्याला अशा प्रकारे स्ट्रेच झालेला दिसतो. बाकी ऑप्शन ॲज इट इज त्याच पोझिशनमध्ये राहतात. आता यानंतर आपण काय करणार, याला परत मी काय करतो, कंट्रोल झेड करतो आणि परत राईट क्लिक करतो. आता आपण काय करू, डिस्टॉर्ट हे ऑप्शनवरती चूज करू आणि डिस्टॉर्ट केल्यानंतर मी या पॉईंटवरती दिलं, तर काय होईल, आपण याला कोणतेही अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये याला आपण डिस्टर्ब करू शकतो. म्हणजे याला अँगल वगैरे देऊ शकतो. अशा प्रकारे आपण याला इमेजला ॲडजस्टमेंट करू शकतो. पण याला काय करतो, मी कंट्रोल झेड करतो. त्यानंतर ऑप्शन दिसतं आपल्याला पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह जेव्हा तुम्ही यूज करता, ते काय होईल, दोन्ही डायरेक्शननी इमेज जे पॉईंट आहे ते अशा प्रकारे साईज म्हणजे ॲडजस्टमेंट होतील. जसं तुम्ही या पॉईंटला साईज वाढवाल, त्या प्रकारे तो खालचा पण पॉईंट त्याच प्रकारे साईज वाढेल. आता आपल्याला काय करायचं आहे, या होर्डिंगवरती याला सेट करायचं आहे. त्याकरिता आपण अशा प्रकारे याला काय ॲडजस्टमेंट करू शकतो. आता याचा तुम्हाला प्रॉपर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेव्हा आपण याचा प्रॉपरली यूज करू शकतो. आता स्क्रीव आहे, मला काय करायचं आहे, याला अशा प्रकारे इथून स्ट्रेच करायचं आहे थोडं आणि या पॉईंटला करायचं असेल तर मी अशा प्रकारे याला करू शकतो. आता डिस्टॉर्टवरती क्लिक करून पण आपण याला अशा प्रकारे स्ट्रेच वगैरे करू शकतो. त्यानंतर आता या पॉईंटला आहे, या पॉईंटला पण आपण काय करू, इथे अशा प्रकारे इथे घेऊन येऊ आणि त्यानंतर याला पण अशा प्रकारे आपण काय करू, थोडं ॲडजस्टमेंट करून घेऊ. आता आपण काय केलं, या इमेज म्हणजे या प्रॉपर्टीचा यूज केला, फीचरचा, स्क्रूचा पण केला, पर्स्पेक्टिव्हचा केला, पण डिस्टॉर्टचाही केला. आता यामधले मी तुम्हाला डिफरन्स सांगितला. जर स्क्रू आपण जर केला, तर काय होईल, एका स्पेसिफिकमध्ये पॉईंटमध्येच आपल्याला त्याला साईज वगैरे ॲडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर पर्स्पेक्टिव्हमध्ये काय होते, दोन्ही पॉईंट, यामध्ये पण आपण अशा प्रकारे दोन्ही पॉईंट काय होतील, ते त्याची ॲडजस्टमेंट होईल. आणि डिस्टॉर्टमध्ये आपण
चेंजेस करू शकतो, म्हणजे कोणतेही रेशोमध्ये आपण त्याला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करू शकतो. आता आपल्याला पाहायचं आहे, याला काय करतो मी कंट्रोल झेड करतो आणि आपल्याला आता तुम्हाला दिसत असेल या इमेजमध्ये अशा प्रकारे एक कर्व आलेला आहे. आता या कर्वला बरोबर या इमेजला या कर्वमध्ये ॲडजस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला यामध्ये एक ऑप्शन दिसते, ते आहे वार्प. वार्प यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा आपल्याला काही अशा प्रकारे पॉईंट दिसते आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की हे जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला या नोडवरती या पॉईंटवरतीच काम करतात. तुम्ही जर इमेजवरती करून बघितलं तर ते होणार नाही. पण वार्प आहे ते वार्प हे ऑप्शन आपण यावरती करू शकतो. इमेजला वार्प करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या कर्वला या पॉईंटवरती यावं लागेल. या पॉईंटवरती क्लिक करून आपण काय करू शकतो अशा प्रकारे, किंवा या पॉईंटवरती तुम्ही क्लिक केलं किंवा आपण सेंटरमधूनच याला अशा प्रकारे काय करू शकतो, वार्प करू शकतो. तुम्हाला इथे लाईन मिळून जाईल. या लाईनच्या सहाऱ्याने आपण अशा प्रकारे याला काय करू शकतो, कर्वची ॲडजस्टमेंट करू शकतो. म्हणजे जो होल्डिंग आहे याला कर्व आहे आणि कर्वला तुम्हाला या इमेजला प्रॉपरली करायचं असेल तर अशा प्रकारे आपण वार्प या ऑप्शनचा यूज करू शकतो. त्याच प्रकारे वर वर या पॉईंटवरती आपण क्लिक करू किंवा थोडं काय करू, या पॉईंटमधून याला खाली घेऊन अशा प्रकारे, आणि त्याच प्रकारे या पॉईंटवरती अशा प्रकारे मित्रांनो आपण त्या इमेजला प्रॉपर होल्डिंगमध्ये सेट करू शकतो. त्याकरिता थोडं याला काय करावं लागेल, मी परत ॲडजस्टमेंट तुम्हाला करून दाखवतो. इकडून थोडं आपल्याला काय करावं लागेल, आता हे काय केलं, थोडं आपण इमेजला काय केलं, डिस्टर्ब केला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे वार्प, स्क्रीव, पर्स्पेक्टिव्ह, डिस्टॉर्ट या ऑप्शनचा यूज करू शकतो. आय होप तुम्हाला समजले असेल. आता तुम्हाला या ऑप्शनचा यूज करण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच पुढे तुम्ही प्रॉपरली याचा यूज करू शकता. आता याच ऑप्शनचा यूज जेव्हा तुम्ही मॉपअप वगैरे आपण तयार करतो त्यामध्ये यूज केला जातो. आता हे मी तुम्हाला सिंपलमध्ये सांगितलं की आपण याला जर समजा कंट्रोल टी केलं आणि इमेजला एखाद्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली साईज वगैरे कमी करून प्लेस करायचं असेल, तेव्हा आपण डायरेक्टली याला हँडलच्या सहाय्याने रिसर्च करू शकतो. पण समजा मॉकअप वगैरे असलं, अशा प्रकारे होल्डिंग आहे आणि आपल्या डिझाईनला त्या होल्डिंगवरती पुट करायचं असेल, त्याकरिता आपल्याला पर्स्पेक्टिव्ह आहे, डिस्टॉर्ट आहे, स्क्रीव आहे या ऑप्शनचा यूज करावा लागतो. आणि कधी मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, कधी इमेज इम्पोर्ट केल्यानंतर त्या इमेजला काय करायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आणि त्यानंतरच जे प्रॉपर्टीज आहेत ते त्यावरती अप्लाय करायच्या. आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो मी काय केलं आहे, पूर्ण कोरडवाची सिरीज कंप्लीट केली आहे आणि तरी आपली सबस्क्रायबर 340-42च आहे. इज नॉट गुड. म्हणून इच्छा आहे माझी की तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं पाहिजे. तर असो, भेटूया पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये.